नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्युनियर इंजिनियर पदाची मेगा भरती निघालेली आहे। पदाचं नाव, जागा किती आहेत, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयाची अट काय दिलेली आहे, फी किती असणार आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, संपूर्ण सविस्तर माहिती बघण्याआधी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशा प्रकारची महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर व्हिडिओला सुरुवात करूया। एकूण 968 जागांसाठी भरती निघालेली आहे। परीक्षेचं नाव आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल परीक्षा 2024। पुढे आपण पदाचं नाव व त्या पदाकरता किती जागा निघालेल्या आहेत ते सविस्तर बघू। ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदाकरता 788 जागा आहेत। ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल या पदाकरता 15 जागा आहेत। ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल या पदाकरता 128 जागा आहेत। ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या पदाकरता 37 जागा आहेत। अशा एकूण 968 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। वरील चारही पदांकरता या ठिकाणी आपल्याला शैक्षणिक पात्रता दिलेली आहे। सिव्हिल किंवा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी वयाची अटसुद्धा देण्यात आलेली आहे। 1 ऑगस्ट 2024 रोजी उमेदवाराचं वय हे 30 ते 32 वर्षापर्यंत, तसेच उमेदवार जर SC ST प्रवर्गातील असेल तर त्यांच्याकरता 5 वर्षे सूट असणार आहे। OBC प्रवर्गातील असेल तर त्यांच्याकरता 3 वर्षाची सूट असणार आहे। त्याचबरोबर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर असणार आहे। या ठिकाणी फी देण्यात आलेली आहे। जनरल व OBC प्रवर्गातील उमेदवारांकरता 100 रुपये फी असणार आहे। SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन महिला यांच्याकरता कोणत्याही प्रकारची फी दिलेली नाही। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याआधी आपण आपला ऑनलाईन फॉर्म भरून द्यायचा आहे। तसेच या ठिकाणी पेपर 1ची परीक्षा जी असेल ती 4 ते 6 जून 2024 दरम्यान घेण्यात येईल। त्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करायचा आहे। मित्रांनो, तुम्हाला जर या जाहिरातीची अजून सविस्तर माहिती हवी असेल तर या जाहिरातीची PDF मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही सविस्तर माहिती बघू शकता। तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। तसेच अशा प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।